थांब थांब काय करतील तुम्ही मावशाचं? याच्या पाय करते. हो पाय करतील, जलती पाय करतील. हे बघा चला ठेवून द्या मावशा. मोठी पडली. ओ पडली. एकही दिवस नाही की जिथे हा आला नसेल. हे बघा कोतीला हाडमोडा आणि हा दुसरा कोतीला आलेला आहे. शेवटचा झाला आहे, शेवटचं कोतीला येत आहेत. ताजे कोतीला आले. मोदीजी ह्याच विमानामध्ये बसून येतात. मस्त हे बघा. नमस्कार मित्रांनो, ढानू चकोली ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पुन्हा आपण बऱ्याच महिन्याने भेटत आहोत. त्याची पण अनेक कारणं आहेत आणि मेन कारण म्हणजे मागील महिन्यातसुद्धा आपण लेट आले होतं. तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बोटीचं कामसुद्धा होतं, स्टेअरिंग वगैरे बसवायचं होतं. परंतु एक दुसरं पण कारण होतं की त्या महिन्यामध्ये माझं लग्नसुद्धा झालं होतं फेब्रुवारीमध्ये, 7 फेब्रुवारीला. तर त्यामुळे पण ते मेन कारण होतं की आपण तेव्हा लेट आले होते. परंतु आतासुद्धा लेटच आलो आहोत. कारण काय ना, ते नवीन नवीन लग्न झालं आहे तर फिरायला पण जावं लागते कुठे कुठे नातेवाईकांकडे. तर त्यासाठी आपण यावेळीसुद्धा लेट आलेले आहेत. तर बघूया, आम्ही जारं टाकलेलीच आहेत. दोन तीन दिवस झाले जारं टाकले आहेत. काल आले होते तर एक टप शिंगाडी होती. आज बघूया, परंतु आज दुसऱ्या ठिकाणी टाकलेले आहे. तर कोणते मासे येतात ते आपण बघूया. सुरुवात तर केलेली आहे, नांगरसुद्धा उचललेला आहे, मावशासुद्धा कामाला लागलेले आहेत. हे बघा मावशाला सुद्धा काल शिंगाडी होती. आज काय असेल सांगता येत नाही. शिवंड आली तर मावशाचं काम होऊनच जाणार आहे. बघूया, आता आपण सुरुवात करूया. कॅमेरा मी आता डोक्यावर लावतो आणि जारावर दगड येत आहेत. आणि आम्हाला इथे खोल समुद्रामध्ये कावड्यांचा खूप आवाज येत आहेत, परंतु एक कावडासुद्धा दिसत नाही. मावशाला सुद्धा कावड्याचा आवाज येत आहे ना मावशा? येत आहे, पण काही कावडा काय दिसत नाही इकडे. कुठे आहे ते? फक्त काव काव करत आहेत की काय माहीत. आमच्या कानामध्ये तसं झालेलं आहे. बघूया, आता आपले झालेलं सुरुवात झालेली आहे. अजून दगड झालेले आहेत, जारा फाटलेले आहेत. हे बघा, मावशाला अजून कावड्याचा आवाज येत आहे, परंतु कावडा काय दिसेनासा आहे. दिसत नाही कावडा कुठे आहे तो. चला, आपण नवीन जार येईल तेव्हा समजेल काय मासा आहे तो. पुढे बघूया. हे बघा, चिंबोरा आलेला आहे. कुर्ली सायमोरा काय सांगतं त्याला, काय समजत नाही. परंतु खूप याची नावे आहेत. टिपकेवाले चिंबोरी. हे बघा, आता ते मी काढत आहे. कुर्ली येत आहेत. काय हाल करून ठेवलेला आहे. हे बघा, इथे सुद्धा एक आहे. काढायला सुद्धा कंटाळा येतो आहे. पण काय करणार, शेवटी काढायलाच लागते. मावशासुद्धा कंटाळून जातो. मावशा तर घेत सुद्धा नाही आहे, परंतु आमच्याकडे घेतात. आणि ही भाजीला मस्त लागते, भाजून सुद्धा मस्त लागते भुजिंग करून. आणि भाजीला सुद्धा ही चांगली असते. ह्याच्यामध्ये मांस जास्त असतो या चिंबोरीमध्ये. याला कुर्ली चिंबोरी सांगतात, साईमोरा पण सांगतात, अजून नाव आहेत बरीच. तुमच्याकडे काय सांगतात ते नक्की सांगा मला कमेंट करून. हे बघा, जिथे मासे असतात तिथे बरोबर ही चिंबोरी जी आहेत ती खायला येतात. आणि म्हणून आम्हाला त्राससुद्धा होतो याचा काढायला सुद्धा. ढुंढेर आलेला आहे त्याच्यावर, हे सर्व कुर्ली चिंबोरी आलेले आहेत. हे बघा, किती त्रास होतो काढायला. पण काय करणार, काढणार शेवटी. आणि मुशी आलेली आहे. ही बघा मावशाच्या हातात. ही बघा, मावशाने काढून दाखवलेली आहे. आणि मुशी सुद्धा तगडे आहे. हे बघा, काय करतील मावशा तुम्ही या मुशीचं? किमा. ओ खिमा कसा लागतो? खिमा मस्त लागतो. मस्त लागतो खरोखर. मुशीचा खिमा चांगलाच लागतो. हे बघा, मुशी चिंबोरी. दाखवतो तुम्हाला अजून मासे येतीलच. कोतीला आलेला आहे जबरदस्त. हे बघा, कोतीला सोनेरी एकदम टकाटक. असा एकही दिवस नाही की हाडमोड्या आला नसेल. हाडमोड्या आल्याशिवाय राहत नाही. हे बघा, मरून गेलेले आहेत परंतु आलेले आहेत हाडमोडे. आणि एक पल घेऊन झालेला आहे. आता खेचली बावटी. आता दुसऱ्या पलकडे आपण जाऊया. बघू दुसऱ्या पलमध्ये काय भेटते. ह्या पलमध्ये आपल्याला आलेले आहे कोतवीला आलेले आहे, मुशी आलेले आहे, चिंबोरी आलेले आहेत. चला बघूया. पुढे आलेले आहे शिवण. आणि हे मावशाचं जार आहे. मावशाला आले 3 शिवण, 2 आलेले आहेत. हे बघा, शिवण मावशाकडे सुद्धा आहे आणि माझ्याकडे सुद्धा. मावशा असं नाही. हे बघा, हे पण काकाने काय सांगितलेलं, लहान सोडून द्यायची. हां, जेवणाला फेवणाला नाही, आपण ही सोडून देणार आहोत. हा, चला आपण पुढे बघूया. दुसरी आली मावशाला. मावशाचं लक चांगलं आहे. हे बघा चिपटा. हे बघा, जिपटा हा चांगला लागतो, चवदार असतो. थंडीमध्ये ह्याची सीझन असते, परंतु गरमीमध्ये सुद्धा आलेला आहे. हे बघा, लाईव्ह तुम्हाला दाखवतो पॉपलेट.
हा जो पॉपलेट आहे तो ह्या जुईमुळे फसलेला आहे. ही बघा तुम्हाला दाखवतो. ही कीड आहे, हिने तिला फसवलेली आहे. ही काढली बघा. आता हा पॉपलेट मोकळा झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने बघा. आणि हे मावशाला आलेलं आहे पॉपलेट. अशा प्रकारे मावशाला शिवणसुद्धा आलेले आहे. आणि मावशा खुश आहेत. पॉपलेट आहे, शिवण आहे, मावशा खेचतच आहे. आणि 2 पल घेऊन झालेले आहेत. 2 पल अखेरीस मासे जे आहेत ते हे बघा. आणि हा आपल्याला जिपटा नाही, हा चांगला सुपर आहे. हे बघा. हा काय आपण बादली ठेवलंय त्या बाजूने जारा टाकणार आहोत. तिकडनं मारायचे तर आपण तयारीला लागूया. जारा टाकणार आहेत आता. काम काम बुड्डी अडकलेली आहे. बुड्डी अडकलाय बुड्डी. आणि जाळ टाकण्याचं हे दृश्य आहे. परंतु मावशाचं लक्ष नसल्यामुळे गाडी गुंती पडली. असं कामामध्ये लक्ष असले पाहिजे. घे हा पूर्ण जाळ घे. गावठी ही बघा बोतलेवाली म्हणजे अंडीवाले शिंगाडे आहे. गावठी शिंगाडे आहेत. थांबा मी काढतो. आणि ही बघा काढलेले आहे. ही बघा अंडीवाले आहे. ही गाठ आहे. ही बघा मादी आहे. ही पूर्ण भरलेली आहे शिंगाडी. आणि ही गावठी शिंगाडी आहे. तर मावशा काय करतील तुम्ही ह्या शिंगाडीचा? मावशा काय करतील तुम्ही या शिंगाडीचा? खाणार अंडी काढून. हो अंडी काढून खाणार सांगते मावशा. जबरदस्त आलेले. ही बघा मोहन शेट्टी. आणि त्वरित काढलेले आहे पण खराब झालेले आहे. अवस्था बरोबर नाही मिळत. आणि शिवंड आलेले आहे. ही बघा काहीतरी राहिले पण. ही बघा भाऊ बोलतो की दुसरं काहीतरी आलेलं आहे. काय माहीत नाही का. आटा आलेला आहे. काही आलेलं नाही, आटा आलेला आहे. तुमची गैरसमजूत आहे. काहीतरी आलं पाहिजे. हे आटे आलेले नाही पाहिजे. हो पाल्याची शेंडी आली. पाल्या शेंडी आमचे मामा. ही बघा पाल्या शेंडी सांगते त्याला. ही वनस्पती आहे एक प्रकारची. ही दगडाला बघा हे वायरसारखी ही शेंडी आहे म्हणून पाल्या शेंडी सांगते त्याला. असं पण आमच्या मामाला पण पाल्या शेंडी सांगतात. पण ही वनस्पती आहे. ही बघा शिवंड आलेले आहे. 100 ग्रॅम आहे. पाण्यामधून लाईव्ह घेताना असं लाईव्ह कोणी दाखवणार नाही. असं सांगतील की काय व्हिडिओ काढलेले आहे. ओ जबरदस्त. नाच कसंती नाच नाच नाही नाची कसंती. हे बघा ह्याला चावीपाना सांगतात. क्रेनसारखा. आपण जे मेकॅनिक असतील त्यांना समजेलच की चावीपाना म्हणजे काय. तो चावीपाना म्हणजे असा पकडसारखा असतो. तो नट खोलायला उपयोग येतो. हा चिंबोरा आहे. म्हणजे जसे आपले सुक्यावर साधनं असतात तसं समुद्रामध्ये सुद्धा हे साधन आहे. हा चावीपाना आहे. जिथे कुठले असे नट खोलायचे असतील तर ते खोलतात. असं मावशा सांगतो काय आहे मावशा हे? केरेन. केरेन मावशा सांगतो केरेन आहे. केरेन. हो शिंगाडी आलेले आहे. हे बघा लाईव्ह लाईव्ह बघा झाडीमध्ये जिवंत एकदम जिवंत आहे. शिंगाडी शिंगाडी अंडीवाली आहे का मावशा? हो अंडीवाली आहे. मादी आहे. मावशाने ठेवलेले आहे. आणि हे बघा हे कवच बदलतानाच हा जाळीमध्ये अडकला. हे कवच काढण्याचा प्रयत्न करत होता हा चिंबोरा. परंतु हा जाळीत फसला. हे बघू शकता कवच बदलण्याचा प्रयत्न करताना फसला जाळीत. हे बघा हे बघा कवच बदलण्याची प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवतो कशी काढते. नंतर असं हे बघा हे मग ती असं असं हे तिने कवच सोडलं. हे बघा कवच गेलं तरंगत. ते बघा आणि चिंबोरा आपल्या हातात. परंतु हा जाळीत अडकल्यामुळे आहे ना तो भरून गेलेला आहे. फेकून देतो. आणि आपले 30 जारा घेऊन झालेले आहेत. आता आपण याच्यानंतर कारगिल घेणार आहोत. तरी आता आपलं मध्यंतर झालेलं आहे. आपण नाश्ता करणार आहोत. हे बघा नाश्त्याला काय आणलेलं आहे. कांदा पोहे आणलेले आहेत आणि मावशा मस्त मिक्स करत आहे. हे बघा मावशात आपल्याला वाढतील.
काही जणांना असं वाटते की अरे हे छोट्याशा बोटीमध्ये येतात, हे काय जेवणाला असते की नाही. काही जणांना असं दया येते तर आम्हाला विचारतात अरे या जेवायला या जेवायला, परंतु त्यांना काय माहित की आम्ही सर्व नाश्ता आणि जेवण. मावशा काय आपण आणतो काय म्हणजे जेवण वगैरे नाश्ता वगैरे सर्व. हे बघा मावशा बोलले की जेवण वगैरे नाश्ता वगैरे सर्व आणतात, नाश्ता सुद्धा आणतात आणि खायला बिस्किटं सुद्धा आणतात. आणि मावशा तर फ्रूट्स आणतो की नाही मावशा. तो काल काय आणलेलं, जांबा जांबा आणलेली मावशाने. म्हणजे आपल्या इथे खाण्याचं पण काही टेन्शन नसते. थोडी हलत आहे, पडलं नाही पाहिजे नाश्ता. चला नाश्ता करतो, नंतर आपण बघूया कारगिलच्या जाळामध्ये काय येईल. कारगिलची जाळं पण टाकलेले आहेत. हे बघा थोडीशी रोगाट सारखी दिसते, रोगाट मुशी आहे. रावस आलेला आहे जिवंत. हे बघा मावशा काढते. काय करतील तुम्ही मावशा याचे? फ्राय करतील. हो जल्दी फ्राय. मावशाला काढता सुद्धा येत नाही कारण जोर आलेला आहे. एक रावसुली मावशाकडे आली म्हणजे 4 रावसुली आलेल्या आहेत. आणि ह्या चिंबोरीने सुद्धा खूप हाल करून सोडलेला आहे. चिंबोरी सुद्धा खूप येत आहेत. बॅक टू बॅक याच्यात सुद्धा रावसुली आली. आणि ही बघा 3 आली. किती आली मावशा? 3 आली मावशा बोलतो. आणि हे मावशाचं जार आहे. मावशाला 3 रावसुली आलेले आहेत. रावस जबरदस्त रावस. बघू पुढे अजून कोणते मासे येतात. छोटे आलेले आहे, एकदम ताजे आहे, करारी. हे बघा विमानासारखी. आपलं हे मोदीजींचं विमान आहे. हे बघा मोदीजी ह्याच विमानामध्ये बसून येतात. मस्त. हे बघा आलेले आहे मावशाला. बघा मावशा किती कुथून कुथून काढत आहे. मोठी कोलंबी. ओ पडली. ठेवा मावशा. कवर बदलायला आलेले म्हणजे तिचं जी शेल असते ती बदलायला आलेली ती, परंतु त्याच्या अगोदरच आपण तिला पकडलेली आहे. जिवंत आलेला आहे. कोता पॉपलेट सुद्धा आलेला आहे. बघा सोडणार नाही. हे बघा, हे बघा जिवंत पॉपलेट सोडून दिलेला आहे. आणि हा कोता आलेला आहे. काय करतील तुम्ही मावशा याचा? फ्राय करतील. हो फ्राय करतील, जल्दी फ्राय करतील. हे बघा चला ठेवून द्या मावशा, कामाला लागा. आपल्याला घरी पण जायचं आहे. शेवटचं जार बाकी आहे आपला. बघू अजून काय येते मासे पाण्यातून नाही घेताना. आणि असा एकही दिवस नाही की जिथे हा आला नसेल. हे बघा कोतीला हाडमोडा. आणि हा दुसरा कोतीला आलेला आहे. शेवटचं जार आहे. शेवटचं कोतीले येत आहेत. ताजे कोतीले आले. तवरी तवरी तीनच जमली वाटतं. ही बघा 3 जमलेले आहेत तवरी. हे बघा मासे. शेवट तवरी, घोमेरा, कोतीला मासे चालूच आहेत. शेवटचं जार आहे. त्याच्यात मुठिया सुद्धा आलेला आहे. हा मुठिया आहे. हा बघा. हे बघा 2 सरबेट आले होते, परंतु दोन्ही खराब झालेले आहेत. हे बघा आता आपण हे फेकून देणार. आणि आपला जार संपलेला पण आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करा. आपले जे ब्लॉग्स आहेत ते जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करा. सपोर्ट करा आम्हाला जरासा. मावशा सांगा तुम्ही पण सपोर्ट करा आम्हाला. सपोर्ट करा आपल्याला. सबस्क्राईब पण करा. हे बघा मावशा पण सांगत आहे, कळकळून सांगत आहे सबस्क्राईब करा, आपली व्हिडिओ व्हायरल करा आणि खरोखर आम्हाला थोडासा सपोर्ट करा. चला पुढे भेटू आपण. आता घरी जाण्याचा आपण प्रवास दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा पाणीसुद्धा भरपूर झालेलं आहे. होडीला 2-3 ठिकाणी छेद पडलेले आहेत. 3 ठिकाणी छेद पडलेले आहेत. हे बुडून सुद्धा पाण्यात आहे. एक दिवस जरी पाणी काढलं नाही तरी होडी बुडून जाईल अशी स्थिती आहे. तर आपलं जर आता हे जे उदाहरण येईल तेव्हा सर्व रिपेअर करून घेऊ आपण. चला आता आपण घरी जात आहोत. परतीचा प्रवास आहे. आणि आपलं हे पॉवर स्टेरिंग.
पोचलेले आहेत किनाऱ्यावर. आता मध्ये आपण आलेले आहेत. शिवंड आहे. आणि आपण आता पोचलेले आहेत, घरी जात आहेत. हे बघा आपला हा डहाणूचा किनारा, डहाणूचा किनारा आहे आपला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला सर्व माहिती डहाणूची आपल्या चॅनलद्वारे मिळतच राहील. चला फायनली आपण आता आपल्या घराजवळ आलेलो आहोत, पोचलेलो आहेत. तर आपण आता निरोप घेऊया. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, नक्कीच भेटू. चला धन्यवाद. अरे